नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। सौ निधीताई भुतडा यांचा नगर परिषद अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता उठला जनसागर। भाजपा यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा, आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार नामदेवराव ससाने यांच्या नेतृत्वात सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी उमरखेड येथे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षांनी आपले 27 जणांचे नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता आपल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्तीप्रमुख, बूथप्रमुख व सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन उत्पन्न बाजार समितीपासून नगरपालिकेपर्यंत रॅली काढण्यात आली होती। उमरखेड शहर भाजपमय झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते। या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक, महिला उपस्थित होत्या। भारतीय जनता पार्टीच्या सौ निधीताई नितीन भुतडा यांनी नगराध्यक्ष पदासाठी तर इतर 26 जणांनी नगरसेवक या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। आज नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बनून पक्षानं सौभाग्यवती निधीताई नितीनजी भुतडा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे। आणि आज बघितलं असेल आपण, उमरखेडनं किंवा तालुक्यानं आजकाल व्हॉट्सअपवर मेसेज फार लवकर जातात। एक जबरदस्त माहोल 11 वाजेपासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने या ठिकाणी केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा आपल्या सोबत आहे, रिपब्लिकन आठवले गट सुद्धा आपल्या सोबत आहे। ही जी परंपरा चालू आहे भारतीय जनता पक्षाचं निवडणुका जिंकण्याची, आपण आता या काही दिवसांमध्ये बघितलं, मार्केट कमिटी, जिनिंग आणि संघ या संस्था सुद्धा आपण ताब्यात घेतल्यास भाजपनं। आता ही नगरपालिकेची बारी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपालिकेमध्ये अत्यंत बहुमतानं भारतीय जनता पक्ष सत्तेत बसणार आहे। आता याच्यात कुठलंही दुमत असायचं काही कारण नाही। काँग्रेसचं जे चित्र जर बघितलं की त्यांची सगळी म्हणजे फजिती चालू आहे सध्या, म्हणजे चिन्ह सुद्धा नाही। तर एवढा राष्ट्रीय पक्ष आहे जुन्या काळापासूनचा, पण त्याला स्वतःच्या चिन्हावर त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या त्यांना उमेदवार भेटला नाही नगराध्यक्षाचा। आणि कुठलं तरी चिन्ह घेतील, कधी घेतील? 26 तारखेला, आणि मतदान कधी आहे? 2 तारखेला। म्हणजे 4-5 दिवसामध्ये ते चिन्ह कसं पोहोचू शकतात? मी तर कमालच करालो, मी नाही पोहोचू शकत त्यांचं चिन्ह, शेवटच्या टोकापर्यंत ते चिन्ह पोहोचू शकत नाहीत। आणि त्याच्यामध्ये आमचा विजय झालेला आहे आणि आमचं चिन्ह तर जनतेला माहित आहे। अनेक दिवसापासून सगळे कार्यकर्ते कमळ 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 लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे। अशा या परिस्थितीमध्ये निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी बाजी मारू। आमच्या ताईसाहेब सौभाग्यवती निधीताई हे निश्चितपणानं 3 तारखेला निकालामध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार आहेत। एवढंच या निमित्तानं सांगावं असं वाटतं। नगरपालिकेच्या सर्व सदस्य जे आहेत, आमचे उमेदवार जे उभे आहेत, तेही सुद्धा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मिळून त्या ठिकाणी युतीमध्ये आम्ही लढणार आहोत, हे निश्चितपणानं, आणि त्या ठिकाणी जिंकणार आहोत। धन्यवाद। उमरखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने ह्या ठिकाणी उमरखेडमध्ये भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा व अन्य पक्ष मिळून एकत्र ह्या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। आणि जवळपास 10 वाजेपासून संपूर्ण उमरखेड शहरामध्ये एकच माहोल होता की निधीताई निधीताई निधीताई। वास्तविक पाहता नितीनजी भाऊ यांनी म्हटलं होतं की मला उमेदवारी द्यायची नाही, परंतु
भारतीय जनता पक्षाच्या सर्वेमध्ये त्यांचं नाव ह्या ठिकाणी सर्वात उच्च ठिकाणी आल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून ह्या ठिकाणी त्यांना निरोप आला की तुम्हाला ह्या ठिकाणी उमेदवारी भरावीच लागेल आणि त्यांचा सन्मान करून ह्या ठिकाणी ताईने ह्या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे. संपूर्ण उमरखेड ताईच्या पाठीमागे आहे. आज संपूर्ण रॅलीमध्ये बघितलं सर्व जाती धर्माची पंथाची लोक ह्या ठिकाणी संपूर्ण रॅलीमध्ये होते. आजच जसा काही विजय झाला का असा आनंद उत्सव ह्या ठिकाणी होता. येणाऱ्या 3 तारखेला संपूर्ण सदस्य आणि त्याचबरोबर अध्यक्ष सुद्धा आमचा विजयी झाल्याशिवाय राहणार नाही एवढी आजच्या रॅलीनं हमी दिली. सर्वांच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद. आज या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी नगराध्यक्षाचा फॉर्म आमच्या निधीताई नितीनजी भुतळा यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे आणि त्याचबरोबर उमरखेड शहरामधील प्रत्येक वार्डातील जे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे नगर सेवकासाठी उभे असतील उमेदवार ते सर्व उमेदवार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडून येतील. आज आपण माहोल पाहिलेला आहे की उमरखेड शहरामध्ये जसा एखाद्याचा विजय होतो तशी रॅली या ठिकाणी आज पाहिलेली आहे. म्हणून आज हा विजय रॅलीच आपली आहे या ठिकाणी, यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. आणि भारतीय जनता पार्टीचं पूर्ण देशात सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आहे. दुसरं महत्वाचा विषय की महाराष्ट्रात आपली सत्ता असल्यामुळं इथं भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि संपूर्ण पार्टी या ठिकाणी आली तर निश्चितच मला माहित आहे आणि येणार आहे. त्यामुळं या ठिकाणी उमरखेड शहराचा विकास हा आपण प्रचंड प्रमाणात करू शकतो, यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. म्हणून या ठिकाणी निधीताई तर प्रचंड मताने येणारच आहे, परंतु या ठिकाणी सर्व नगरसेवक सुद्धा आपले प्रचंड मताने येतील, यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. आणि पुढे आपण या नगरपालिकेच्या विकासाची वाटचाल पुढे करूया एवढंच या प्रसंगी सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकेच्या उमरखेड नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आज आमच्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज निधीताई भुतळा आणि शहरातील इतर सगळे पूर्ण नगरसेवक यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आज उमरखेड शहरातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी आलो आणि सगळे अर्ज या ठिकाणी दाखल झाले. मागच्या संपूर्ण 8 वर्षाच्या कालखंडामध्ये उमरखेड शहराचाच नव्हे तर संपूर्ण उमरखेड मतदारसंघाचा संपूर्ण विकासाचा चेहरा मोहरा आपण या ठिकाणी बदलला. उमरखेड शहरामध्ये आपण प्रत्येक गल्ली बोळामध्ये जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं बोर्ड त्या ठिकाणी दिसल, भारतीय जनता पार्टीच्या विकास कामाचं बोर्ड त्या ठिकाणी दिसल आणि त्याचमुळं जनता ही विकासासोबत आहे. आम्ही विकास करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्ही या ठिकाणी केलं नाही, आम्ही जातीपातीचं राजकारण आम्ही केलं नाही. आम्ही जे काही केलं ते सगळं आम्ही विकासातूनच लोकांना त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि याचमुळं आज विरोधक या ठिकाणी अतिशय गारद आहेत. आणि आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर निश्चितच आज संपूर्ण उमरखेड शहरामध्ये हा भारतीय जनता पार्टीचा माहोल आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा कमळ आपल्या हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी कमळाला डोक्यावर घेऊन नाचत आहे आणि त्याचमुळं आज जे विकास कामं आम्ही या ठिकाणी केले त्याच विकास कामाच्या भरोश्यावर आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. लोकांमध्ये कमळ अगोदरच पोहोचलाय आणि पुढच्या जो कालावधी आहे तर त्या सगळ्या संपूर्ण कालावधीमध्ये आम्ही आमचं कमळ परत लोकांच्या दारामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. प्रत्येक घर टू घर जाऊन कमळ लोकांच्या हातात देणं अगोदरच लोकांच्या मनामध्ये आहे, पण त्याची परत त्याची उजळणी करणं हे आम्हाला आवश्यक आहे आणि हे आमच्या पूर्ण कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. आणि पुढच्या 2 तारखेला जे आहे ते मतदान रूपी जो आशीर्वाद आहे जनतेचा हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कमळालाच या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं 3 तारखेचा जो माहोल आहे तो माहोल अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे मी जनतेला या ठिकाणी विनंती करतो की येणारा जो कार्यकाळ आहे, जो कालखंड आहे, आपण जर मागची जी इमारत बघितली आहे, ह्या इमारतीमध्ये सुरुवातीला ज्या गोष्टी जो विकास नव्हता तर आतमध्ये जर बघितलं आपण तर अतिशय कॉर्पोरेट अशा प्रकारचं लुक उमरखेड शहरात सुद्धा अतिशय कॉर्पोरेट प्रकारचं लुक या उमरखेड शहरातील अभ्यासिका, उमरखेड शहरातील शाळा, उमरखेड शहरातील रस्ते, उमरखेड शहरातील सगळे पुतळे या सर्वांचा विकास आम्ही या ठिकाणी केला आणि याच विकासाच्या भरोश्यावर आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत, लोकांना मतदान मागणार आहोत आणि लोक आमच्या सोबत आहे. त्यामुळे निश्चितच विजय
हा आमचाच आहे, कमळाचाच आहे. नमस्कार. येत्या 2 तारखेला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज अखेरच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचा निधीताई नितीनजी भुतळा यांचा फॉर्म व त्यांच्या सोबत 13 वार्डामधून 13-26 उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी मोठ्या यानं या ठिकाणी आलेलो आहोत. निश्चितच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व त्याच्या सोबतच 26ला 26 उमेदवार भारतीय जनता पार्टी व त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट व या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा आम्हाला पाठिंबा आहे. हे सर्वच्या सर्व उमेदवार निश्चितपणे निवडून येतील याच्याबद्दल कुठेही शंका नाही. या उलटची परिस्थिती आपण जर पाहिली तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काँग्रेस पंजाच्या सिम्बॉलवर निवडणूक लढण्याची हिंमत सुद्धा काँग्रेसनं या ठिकाणी केली नाही. यावरूनच त्यांची परिस्थिती लक्षात येते. कुठल्या तरी आघाडीच्या सोबत या ठिकाणी आघाडी करून स्वतःचं पंजा चिन्ह गोठवून ते निवडणूक लढत आहे. संपूर्ण जनतेचा कौल या पद्धतीचा आहे की आजच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षाचे उमेदवार निधीताई नितीनजी भुतळा आणि 26ला 26 या ठिकाणी भाजपाचे आणि अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील याच्याबद्दल कुठेही शंका नाही. धन्यवाद.